न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पावसाळ्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर येथील कृष्णा नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होते। परिस्थितीमध्ये या पूरस्थितीमध्ये नदीकाठची गावे पाण्याखाली जातात। अशा परिस्थितीमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी जत, कवटेमहाकाळ, मिरज, पूर्व भाग, सांगोला, मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी सतत आमदार विक्रमसिंह सावंत करीत असतात। चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नसून पाणी दुष्काळी भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे। यासाठी पुराचे वाहून जाणारे पाणी जत तालुक्यास म्हैसाळ योजनेचे पंप पाणी जत तालुक्यास म्हैसाळ योजनेचे पंप चालू करून पाणी सोडावे अशी मागणी विधानसभेमध्ये केली। तसेच या मागणीसाठी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले। याची दखल घेऊन कृष्णा नदीचे पुराचे पाणी जत तालुक्यासाठी करण्यात आले असून जत तालुक्यासाठी 3 पंप चालू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू झालेले असून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील सर्व तलाव, बंधारे, ओढे, नाले भरून देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिका यांना पाणी वाढणारे असून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते। ते पाणी म्हैसाळ योजनेच्या चालू करून या दुष्काळी तालुक्यातील आपलाही तो मतदारसंघ येतो, जेणेकरून मिरज, कवटेमहाकाळ, तासगाव, त्याचबरोबर जत, सांगोला आणि आपला मंगळवेढा तालुका सुद्धा त्यात येतो। पण अध्यक्ष महोदय, जी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते त्यावेळेस ही म्हैसाळ योजना चालू करून या दुष्काळी भागातील जे काही तलाव असतील, जे काही पाणी साठवण्याची भांडी आहेत ती या ठिकाणी या निमित्तानं भरून द्यावेत। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।